जननी, माता, मातृभूमी हे सगळे आईसाठी म्हणून वापरलेले शब्द आणि या तीनही शब्दांचा आपल्याला खऱ्या अर्थाने प्रत्यय येतो ते जेजुरीच्या पायथ्याशी असलेल्या या तीन ठिकाणांमुळे. ते म्हणजेच जेजुरीचं ग्रामदैवत जानाई मंदिर, जननी तीर्थ पुष्करणी आणि या भूमीवर मातृवत प्रेम करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला मल्हार गौतमेश्वर तलाव यांचीच माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्तृत्वाने पावन झालेली जेजुरी आणि या जेजुरीमधला हा मल्हार गौतमेश्वर तलाव, त्याचबरोबर या मल्हार गौतमेश्वर तलावाच्या पूर्वेला जनाई देवीचं मंदिर आणि तिथलं जननी तीर्थ या सर्वांबद्दलची माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. भगवान महादेवाने जेव्हा मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता तेव्हा त्यांच्या या अवतार कार्याच्या वेळेस पार्वती मातेने सुद्धा म्हाळसेचा जे रूप होतं ते धारण केलं होतं आणि म्हाळसेच्याच म्हणजे पार्वती मातेच्याच आशीर्वादानुसार त्यांची जी दासी होती जया, तिने बाणाईचा अवतार घेतला होता आणि मार्तंड भैरवांच्या या रूपामध्ये पार्वती मातेच्या आशीर्वादानुसार शंकर महादेवाने म्हणजेच मार्तंड भैरवाने बाणाईची लग्न केलं. मात्र जेव्हा बाणाईची लग्न केलं तेव्हा म्हाळसा ह्या खंडोबांवर रागवल्या आणि त्यामुळे त्या गड सोडून गडाच्या पायथ्याशी एका गुप्त अशा ठिकाणी येऊन थांबल्या. ते ठिकाण म्हणजेच हे आणि त्या ह्या ठिकाणी तपश्चर्या करत असत. त्याचं जे चित्रीकरण आहे ते ह्या शिल्पकामामधून इथे दाखवलेलं आहे या मंदिरामध्ये. जानाई देवीच्या मंडपामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा मंडपाच्या सुरुवातीलाच जुन्या मंदिराचे जे काही अवशेष असतील त्या अवशेषांमधले आपल्याला एक हत्ती पाहायला मिळतो, जुना एक नंदी पाहायला मिळतो. त्याचबरोबर तिथे आपल्याला एक शिवपिंडही पाहायला मिळते. हे गर्भगृह आहे, ही ओसरी आहे आणि आता ह्या ओसरीतून पुढे खाली जाऊन आणखी आपल्याला जो प्रदक्षिणा करण्यासाठीचा जो मोकळा मार्ग आहे तो पाहायला मिळतो आणि इथून आपण पुढे दुसऱ्या ओसरीमध्येही जाऊ शकतो. अशी सुंदर रचना या मंदिराची आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे पुढे आता त्यांनी कदाचित बंद केलं आहे ते, मात्र इथे पुढे जे आहे ते जननी तीर्थ आपल्याला पाहायला मिळते. ते आता आपण ते थोडक्यात पाहूयात आणि मग पुढे तर आपण तिथे जाऊच. तेव्हा इथे आहे ते जननी तीर्थ. मंदिराचा हा जो आवार आहे तो अतिशय मोठा आणि दोन्ही बाजूला अशी एक मोकळी जागा आहे. म्हणजे जेव्हा काही प्रोग्राम वगैरे राहत असेल तेव्हा लोक इथे व्यवस्थितपणे बसू शकतात. अशी एक व्यवस्थित अशी सोय इथे आहे. भरपूर सारे खांब आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्या खांबांवरही अतिशय सुंदर सुंदर डिझाईन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे मंदिर आहे ते अतिशय जुनं आणि पुरातन असं मंदिर होतं. मात्र त्याची आता पुन्हा नव्याने पुनर्बांधणी केलेली आहे आणि तेही आपल्याला अतिशय त्यांनी सुंदर केलेलं इथे पाहायला मिळतं आहे.
हे आहे देवीचं मंदिर. तेव्हा आपल्याला सभामंडपामध्ये सिंह पाहायला मिळतो आणि पुढे जे आहे ते गर्भगृह आहे. गर्भगृहामध्ये जेव्हा आपण पाहाल तेव्हा गर्भगृहामध्ये आपल्याला उभी अशी जननी मातेची जी मूर्ती आहे ती पाहायला मिळते. आणि मंदिराचं जे गर्भगृह आहे, गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला भालदार, चोपदार हे पाहायला मिळतात. तर प्रवेशद्वारावर आपल्याला लक्ष्मी आणि तिच्या दोन्ही बाजूला हत्ती पाहायला मिळतात. जानाई देवी ही जेजुरीची ग्रामदेवता, त्यामुळेच ह्या गर्भगृहाच्या वरती आपल्याला जेजुरीचे ग्रामदैवत जानाई देवी असं लिहिलेलं पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर त्याच्या खाली सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते असा मंत्रही लिहिलेला आढळतो. जानाई देवीची गर्भगृहातली जी प्रतिमा आहे किंवा जी मूर्ती आहे ती अतिशय सुंदर आहे. ही जी मूर्ती आहे जानाई देवीची ती उभी आहे. तिच्या बाजूला आपल्याला 2 नागशिल्पही पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर देवीचे जी प्रभावळ आहे त्या प्रभावळीवर सुद्धा अतिशय सुंदर नक्षीकाम आहे. म्हणजे त्यावर अनेक सारे शस्त्र जे आहेत त्यांचं चित्रीकरण किंवा त्यांचं जे नक्षीकाम आहे ना ते खूप छानपणे आपल्याला केलेलं पाहायला मिळतं. हे इथे जानाई देवीचं मंदिर आहे आणि जानाई देवीच्या मंदिराच्या शेजारीच जननी तीर्थ आहे. आता आपण तिथे जाऊयात. जानाई देवीची पालखी पदयात्रा पण आता सुरू झाली आहे. आणि आता इथे पुढे जे आहे ते जननी तीर्थ आहे. हे बघा, याला लागून तिथे समोर स्वामी समर्थांचा मठ पण आहे आणि त्याच्या पुढे होळकर तलाव आहे. आता आपण आधी जननी तीर्थामध्ये जाऊ. ही आहे जननी तीर्थ पुष्करणी. तर ते जे समोर आपल्याला दिसतं आहे ना ते आहे जानाई देवीचं मंदिर. म्हणजेच जेजुरीची ग्रामदेवता जानाई देवी तिचं हे मंदिर आहे. आणि तिच्या शेजारीच अगदी लगतच आपल्याला इथे जननी तीर्थ ज्या नावाची जी पुष्करणी आहे ती पाहायला मिळते. आणि ही जी पुष्करणी आहे ना ह्या पुष्करणीच्या अगदी मधोमध उत्तरेला आपल्याला हा जो चौथरा बाहेर काढलेला पाहायला मिळतो आहे. अगदी अष्टकोनी आकाराची ही पुष्करणी आहे असं आपण म्हणूयात. आणि तिच्या अगदी मधोमध हा जो चौथरा आहे त्यांनी बाहेर काढलेला जो मंडप आहे तिथे जननीश्वर महादेवाचं मंदिर आहे. खूप छान असं ठिकाण आहे, मस्त मंदिर आहे. इथलं बांधकाम पण ना खूपच सुंदर आहे. आता हा आहे तो मंडप. इथे मंडपामध्ये आपल्याला जननीश्वर महादेवाची शिवपिंड पाहायला मिळते आणि त्याच्या पुढेच गणपतीची प्रतिमाही पाहायला मिळते.
या ठिकाणी हे जनाई देवीचं मंदिर आणि जननी तीर्थ हे दोन्ही असल्यामागे काही आख्यायिका आहे. तर ती आख्यायिका अशी की जेव्हा शंकर आणि पार्वती कैलासावर वास्तव्याला होते तेव्हा पार्वतीची दासी होती जया, जिच्यावर त्यांचं जीवापाड प्रेम होतं आणि त्यांच्यावर संतुष्ट होऊन एकदा त्यांनी जयाला आशीर्वाद दिला, वरदान दिलं की मार्तंड भैरवाचा जेव्हा महादेव अवतार घेतील तेव्हा त्या अवतारामध्ये तू त्यांच्याशी विवाहबद्ध होशील. हे समजल्यावर शंकराने पार्वतीला सांगितलं की या वरदानाचा तुलाच त्रास होईल. मात्र पार्वती जी होती ती तिच्या वरदानावर ठाम राहिली. त्यावेळेस शंकर आणि पार्वतीने गणपतीला बोलावून घेतलं आणि त्यांना या वरदानाचा जो लेख होता तो लिहायला लावला. शंकराने गणपतीला हेही सांगितलं की जेव्हा म्हाळसेच्या अवतारामध्ये तो म्हाळसा जे आहेत तर हा लेख नाकारतील तेव्हा याचा साक्षीदार जे आहे ते आपण असाल. आणि त्यानंतर महादेवाने जेव्हा खंडोबाचा अवतार घेतला त्या अवतार कार्यामध्ये त्यांनी म्हाळसेशी आणि बानाईशी या दोघींशी लग्न केलं. खंडोबाने बानाईबरोबर लग्न केल्यावर म्हाळसा अत्यंत क्रोधित झाल्या. तेव्हा गणपतीनेही त्यांनी दिलेल्या वरदानाचा जो लेख होता तो म्हाळसेला दाखवला. मात्र त्या काही बदल्या नाही आणि गणपतीची त्यांनी निंदा केली. तेव्हा गणपती रागावून तिथून निघून गेले आणि खंडोबासुद्धा बानाईसह तिथून गुप्त झाले. तेव्हा यानंतर म्हाळसा जेजुरी गडाच्या पायथ्याशी तप करू लागल्या. दिवसभर म्हाळसा तिथे तप करून रात्री अन्नपूर्णा या रूपाने जेजुरी गडावर वास करत होत्या. म्हाळसेच्या तपाच्या ठिकाणी गंगाई आली. तिथे नारद जेजुरी गडावर आले तेव्हा गडावर कुणीच दिसलं नाही. तेव्हा नंदीला मार्तंड भैरव कुठे आहेत असं त्यांनी विचारलं. नंदीने गुप्त ठिकाणी नारद मुनींची मार्तंड भैरवाची भेट घडवून आणली. नारदांनी सगळा वृत्तांत होता तो समजून घेतला आणि ते गणपतीकडे गेले. गणपतीची समजूत काढून ते दोघे म्हाळसेचा शोध घेऊ लागले. तेव्हा गडावरची म्हाळसेची विजया दासीकडून त्यांना म्हाळसा गडाखाली तप करत असल्याचं समजलं. तेव्हा म्हाळसा त्यांच्या या अवतार कार्यामध्ये जिथे तप करत होत्या तेच हे ठिकाण म्हणजे जनाई देवीचं मंदिर आणि त्यामुळेच ह्या ठिकाणाचं जे महत्त्व आहे ते अत्यंत जास्त आपल्याला इथे पाहायला मिळतं. नारद आणि गणपती इथे येत असल्याचं समजल्यावर म्हाळसा ज्या होत्या त्या गंगेमध्ये लुप्त झाल्या. मात्र नारदांनी ती ओळखलं आणि दोघींनाही मूळ रूपामध्ये येण्यास सांगितलं. इथे आल्यावर त्यांनी म्हाळसेची समजूत काढली. त्याच्यानंतर म्हाळसा ज्या होत्या त्या पुन्हा गडावर परत गेल्या. तेव्हा म्हाळसा आणि गंगा म्हणजेच पार्वती आणि गंगा या दोघीही गणपतीच्या माता जननी आणि त्यामुळेच यांच्यासाठी पार्वतीसाठी जननी हे जे मंदिर आहे जननी मंदिर नारद आणि गणपती यांनी स्थापन केलं असं सांगतात. आणि त्याचबरोबर गंगेसाठी जननी तीर्थ असं हे जी पुष्करणी आहे ही इथे उभारण्यात आली. या जननी तीर्थ पुष्करणीचं महत्त्व एवढं आहे की असं म्हणतात की प्रयाग क्षेत्री स्नान केल्यावर जे पुण्य प्राप्त होतं तेच पुण्य ह्या पुष्करणीमध्ये स्नान केल्यावर प्राप्त होतं. तेव्हा फक्त खंत एवढी आहे की आपल्याकडे खूप सारी अशी आध्यात्मिक वारसा असलेली ठिकाणं आहेत ज्यांचं आपण जतन करायला हवं आणि आपण नाही केलं तर कोण करणार. तेव्हा इतकं महत्त्व असलेल्या या ठिकाणी जेव्हा आपण येतो ना तेव्हा इथल्या बांधकामावरनं लक्षात येतं किंवा इथल्या स्थळावरनं लक्षात येतं की हे स्थळ किती जुनं आणि वारसा असलेलं आहे. मात्र जेव्हा आपण त्याला जतन करत नाही ना तेव्हा मनाला कुठेतरी वाईट वाटतं. तेव्हा कृपया आपण सर्वांनीच या तीर्थाची काळजी घेणं आपली एक जबाबदारी आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं. जनश्रुतीनुसार नारद आणि गणपती यांनी जननी आणि जनतीर्थाची जेव्हा स्थापना केली तो दिवस होता फाल्गुन शुक्ल अष्टमीचा आणि त्यामुळे परंपरेनुसार आजही त्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणावर जो आहे तो कार्यक्रम केला जातो. त्याचप्रमाणे इथे ना म्हणजे जुन्या काळामध्ये असा एक सांस्कृतिक कार्यक्रम असायचा ज्याच्यामध्ये ते एक वाफा बनवायचे आणि त्या वाफ्यामध्ये वेगवेगळी जी बियाणं होती ना ती रोवली जायची आणि दुसऱ्या दिवशी त्या बियाणांमधनं कोणतं बियाणं रुजलं गेलं त्याच्यावरनं कोणतं धान्य यावर्षी पेरलं जाईल हे काढलं जायचं आणि त्या प्रकाराला किंवा त्या पद्धतीला गुढी काढणे असं म्हणतात. त्याचबरोबर इथे ना पंचांग वाचनाचा जो होता तोही प्रोग्राम केला जायचा. तेव्हा अशा प्रकारे हा जो संपूर्ण परिसरच आहे ना मग इथे आपण जानाई देवीचं मंदिर पाहिलं, जननी तीर्थ पाहिलं किंवा होळकर तलाव आहे, इथे आता नवीन जे स्वामी समर्थांचा मठही केलेला आहे. तेव्हा हा संपूर्ण परिसर जो आहे
तो अतिशय असा आध्यात्मिक आणि खूप पुरातन असा वारसा असलेला परिसर आपल्याला इथे पाहायला मिळतो. इथे समोर जे आहे ते आपला जेजुरीचा गड पाहायला मिळतो आहे आणि त्या जेजुरी गडाच्या खालीच पायथ्याशी जिथे म्हाळसा ह्या तपाला बसत होत्या ते ठिकाण आहे जिथे आता आपण गेलो होतो, जानाई देवीचं मंदिर. आणि इथे जानाई देवी मंदिराच्याच पुढे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. आता आपण तिथे आलो आहे. खूप छान असं मंदिर आहे. आता आपण याच्या मागे जो होळकर तलाव आहे ना तिकडे जाऊयात. आणि इथे आता आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या प्रचंड मोठ्या अशा या तलावाच्या इथे आलेलो आहोत. यालाच मल्हार गौतमेश्वर तलाव असंही म्हणतात. या तलावाच्या समोरच आपल्याला जो जेजुरीचा जो आपला गड आहे तो पाहायला मिळतो. त्याचबरोबर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे मल्हार गौतमेश्वराचं जे मंदिर पाहिलं त्या मंदिराच्या अगदीच मागच्या बाजूला हे मल्हार गौतमेश्वर तलाव आपल्या इथे पाहायला मिळतो. अहिल्याबाई होळकरांचे सासरे सुभेदार मल्हारराव होळकर आणि त्यांच्या सासूबाई गौतमीबाई होळकर यांच्या प्रित्यर्थ त्यांनी या मल्हार गौतमेश्वर तलावाची निर्मिती केली ती 1770 साली. आणि ह्या तलावाचा जो टोटल एरिया आहे तो आहे 18 एकरचा. तेव्हा ह्या संपूर्ण अशा एरियामध्ये त्यांनी एक खूप सुंदर असं दूरदर्शी विचार करून हे तलाव आपल्याला इथे तयार केलेला पाहायला मिळतो. आणि ह्या तलावाच्याच पुढे आपल्याला बाजूला चिंचेची बागही पाहायला मिळते. माझ्या मागच्या बाजूला बघा ती जी तटबंदी दिसते आहे ना तलावाची त्याच्यावरती आपल्याला खूप सारी झाडी पाहायला मिळतात. अगदी झाडांची दाटी आहे. तर ते जे आहे ना ते चिंचेचं बन आहे आणि ते चिंचेचं बनसुद्धा राखण्यामागे किंवा ते जोपासण्यामागे बनवण्यामागे जो कुणाचा हात आहे तो आहे अहिल्याबाई होळकरांचा. तर आपल्याला तर माहिती आहे की जेजुरी जी आहे ते अतिशय आध्यात्मिक असं ठिकाण आहे. खंडोबासाठी किंवा इथल्या अनेक मंदिरांसाठी लोक इथे येतच असतात. त्यामुळे वाटसरूंना किंवा भाविकांना थांबण्यासाठी एक ठिकाण असावं जिथे त्यांना सावली असेल, पाणी असेल आणि त्या सर्व गोष्टींचा दूरदर्शी विचार करून अहिल्याबाई होळकरांनी ते जे चिंचेचं बन आहे ते निर्माण केलं. जेव्हा तिथे वाटसरू येतील किंवा भाविक येतील ते तिथे आराम करू शकतात सावलीखाली बसून झाडाच्या, त्यासाठी त्यांनी ते बन तयार केलं. आणि इथे आपण हा तलाव तर पाहतोच आहोत. आता आपण थोडंसं वर जाऊयात. बाहेर काढण्यासाठी दगडी मोटेची रचनासुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि इथनं जर पाणी काढलं तर ते बरोबर इथनं बाहेर पडून पुढे ना त्यांनी एक हौद केला आहे. त्या हौदात हे पाणी जातं. अशा प्रकारे ह्याची जी रचना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जे मेन पाण्याचा जो साठा आहे, मुख्य जो पाण्याचा साठा आहे तो अशुद्ध होत नाही. तर इथे हा जो हौद आहे
तो केला होता. तर मोठ्याने पाणी बाहेर काढल्यामुळे काय होतं की मुख्य जो पाण्याचा प्रवाह आहे म्हणजे हा तलाव तो खराब होत नाही आणि हे पाणी बाहेर काढल्यावर मग धुण्याला, भांड्याला, अंघोळीसाठी जे पाणी आहे ते वापरण्यात येतं आणि तेही पाणी पुढे वापरून शेतीसाठी कसं वापरण्यात येईल अशा प्रकारे एक दूरदर्शी विचार जो होता तो अहिल्याबाई होळकरांचा आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर हा जो तलाव आहे त्या तलावाच्या बंधाऱ्यालगतच एक रचना आहे. तर त्याच्या मागचं जे सायन्स असं आहे की त्या जमिनीखाली काही इंटरनल नळ आहेत आणि जेव्हा डायरेक्टली असं पाणी जेव्हा त्या नळांना पाठवायचं असेल तेव्हा हवेचा जो प्रेशर आहे, हवेचा जो दाब आहे त्याच्यावर होऊन पाणी योग्य प्रमाणामध्ये त्या इंटरनल नळांमध्ये जात नसेल तेव्हा हवेचा दबाव त्याच्यावर कमी होण्यासाठी त्या प्रकारे त्यांनी रचना केली आहे. तिथे हवेचा दाब कमी होतो आणि योग्य रीतीने तिथे त्यांनी त्याचे दट्टे बनवले आहेत दगडाचे आणि त्याच्यातनं जे पाणी आहे ते इथले जे वेगवेगळे 3 तलाव होते ना त्यांना पुरवलं जायचं. आणि हेच आहे ती रचना. आता आपल्याला खाली उतरता येणार नाही कारण की खाली त्यांनी आता व्यवस्थित स्वच्छता मेंटेन नाही केलेली आहे. तलावामध्ये उतरण्यासाठी अशा काही पायऱ्याही इथे केलेल्या पाहायला मिळतात. थोडंसं आत जाऊयात आपण इथनं आणि ह्या अशा पायऱ्या आतमध्ये तलावात गेलेल्या आहेत. खूप प्रचंड खोल असा हा तलाव आहे आणि संपूर्ण परिसर तर आपण पाहतोय भला मोठा असा 18 एकरचा हा जो परिसर आहे ना तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. ती बघा ती मोठ्यासाठी केलेली दगडी रचना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार किंवा त्यांचा दूरदर्शीपणा, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं राजनीतिक कौशल्य इतकं उच्च कोटीचं होतं ज्याचं उदाहरण आपल्याला अनेक अशा ठिकाणांवर पाहायला मिळतं. जिथेही कुठे काही तीर्थक्षेत्र असतील त्या ठिकाणी मग कूपनलिका त्यांनी तयार केल्या असतील किंवा पाण्याचे काही असे तलाव निर्माण केले असतील किंवा भक्तांसाठी राहण्यासाठी काही सोयी असतील, बंधारे बांधले असतील, आश्रमशाळा असतील, असं प्रत्येक ठिकाणी म्हणजे फक्त महाराष्ट्रभरच नाही तर अगदी देशभरात त्यांनी केलेलं हे कर्तृत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी केलेलं हे काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि जेव्हा आपण आता इथे जानाई देवीच्या मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे काका भेटले आणि त्यांनी सांगितलं की या जानाई देवी मंदिराच्याच समोर एक बाग ते निर्माण करत आहेत आणि त्याला ते अहिल्यासृष्टी असं नाव देत आहेत. आणि तिथे अहिल्यादेवींनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये जे पण काही कार्य केलेलं आहे ते एक चित्ररूपामध्ये किंवा त्यांचं एक शिल्प असणार आहे आणि शिल्परूपामध्ये ते तिथे साकारणार आहेत. तेव्हा जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा ते अगदीच बघण्यासारखं असेल. आणि आणखीन एक महत्त्वाचं, जेव्हा आपण या तलावामध्ये उतरतो तेव्हा उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत तेव्हा पायऱ्यांच्या पुढे तिथे पाहिलं ना आपल्याला एक खडक पाहायला मिळतो. तर त्यांनी सांगितलं की इथे जो आहे ना तो ब्रिज असणार आहे, पायऱ्या उतरला की तो ब्रिज असणार आहे. ब्रिजवरून पुढे एक मेघडंबरीसारखं एक रचना असेल आणि त्या मेघडंबरीमध्ये अहिल्यादेवी होळकरांची खूप मोठी प्रतिमा असेल. तेव्हा जेव्हा ती अहिल्यादेवींची सृष्टी जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपण तिथे नक्कीच येऊ. पण ही माहिती जेव्हा आम्हाला कळाली ना
तेव्हा खूप छान वाटलं किंवा अशा स्त्रिया ज्या आपल्या इतिहासामध्ये होऊन गेल्या त्यांचा आपण नक्की जयघोष करायला हवा आणि त्यांच्या कार्याचा, त्यांनी केलेल्या कामाचा जेव्हा अशा प्रकारे आपण जयघोष करू तेव्हा येणाऱ्या आपल्यासारख्या पिढ्यांनाही त्यातनं नक्कीच प्रोत्साहन मिळेल. जेजुरी एक सेल्फी पॉईंट येणार आहे तिथे इथे येते आणि सगळ्या लेडीज व्यायाम करतात. रात्रीची लाईट खूप सुंदर दिसते. आता काल दिवे बसवले हो, आणि हे संपूर्ण माझ्या मुलांनी केलेले कॉन्ट्रॅक्ट मयूर कुंभार. मयूर कुंभार हां, खूप छान केलंय. म्हणजे लहान मुलांसाठी पण आहे आणि त्याच्यावर त्यांच्या ज्या आया आल्या त्यांना पण त्यांना एक्सरसाइज फिरायला करायला वगैरे काय, side ला मस्त exercise. पैकी हे सगळं फिरायला ना. अहिल्याबाई सृष्टी सगळी बसणार आहे त्या गाळ्यामध्ये. पुतळे सगळे येणार. अहिल्याबाईंनी जे काही कार्यकर्ते केलेली ते. अच्छा, म्हणजे ते जे गाळे दिसत आहेत हां, आपल्याला हां. तर तिथे त्यांचे अहिल्याबाईंच्या पुतळे मूर्ती बसतात. त्यांचं कर्तृत्वामध्ये म्हणजे कर्तृत्व तिथं त्यांनी लगेच- पुष्करणी बांधली असेल, हां. मंदिर बांधलं असेल काय ते. नाना नानीचं शेत. अच्छा, वा वा. काका तुमचं नाव काय? माझं नाव हरिदास कुंभार. हरिदास कुंभार. नमस्कार. तेव्हा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेजुरी इथल्या मल्हार गौतमेश्वर तलाव, त्याचबरोबर ग्रामदेवता जनाई मातेचं मंदिर आणि तिच्या शेजारीच असलेल्या जननी तीर्थ या पुष्करणीबद्दल माहिती घेतली. तेव्हा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.